गेल्या काही महिन्यांपासून देशभरात लहान मुलींवर झालेल्या अत्याचारांच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीये. आता राजस्थानमधून माणुसकीचा गळा घोटणारी, अंगावर शहारे आणणारी एक अत्यंत भीषण घटना समोर आली आहे. या घटनेत अवघ्या 13 वर्षांच्या एका चिमुरडीला तब्बल 30 नराधमांच्या विळख्यात ढकलण्यात आलं. विश्वास ठेवून ज्या ई रिक्षात ती बसली त्याच रिक्षा चालकाने पैशांच्या हव्यासापोटी तिचा सौदा केला. तिला हॉटेल्सच्या मालकांना विकलं आणि त्यानंतर पुढील 5 दिवस तिच्याबरोबर जे काही घडलं ते मन हादरवणार आहे. या घटनेने केवळ राजस्थानच नाही तर देशभरातील जनतेच्या मनात संताप आणि चीड निर्माण केली आहे. काय आहे हे प्रकरण तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. पोलिसांनी दाखल केलेल्या FIR नुसार ही 13 वर्षांची मुलगी श्री गंगानगर जिल्ह्यातील एका गावात राहणारी आहे. 18 जूनला ती एका मैत्रिणीला भेटण्यासाठी श्री विजयनगरला गेली होती. रात्री 10:30 वाजताच्या सुमारास ती श्री गंगानगर शहरात परतली आणि तिथे तिने घरी जाण्यासाठी एका ई रिक्षा चालकाची मदत घेतली. पण या रिक्षा चालकाने तिला घरी नेण्याऐवजी तिचे अपहरण करून तिला एका हॉटेल मालकाकडे विकल्याचा आरोप आहे. एवढ्यावरच हे प्रकरण थांबलं नाही, तर तिथून पुढे या मुलीला वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये विकण्यात आलं आणि तब्बल 5 दिवसांच्या कालावधीत जवळजवळ 30 नराधमांनी तिच्यावर वारंवार अत्याचार केले. FIR मध्येही असंच नमूद आहे की अत्याचारादरम्यान पीडित मुलगी वेदनेने ओरडू नये किंवा तिने कोणाला सांगू नये म्हणून तिला जबरदस्तीने दारू पाजली जात होती, असं टाइम्स नाऊने आपल्या वृत्तात सांगितलंय. या मुलीच्या आईने ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे मुलीचा शोध घेतला. 22 जूनला पीडित मुलगी हॉटेल जॉय इन मध्ये मिळाली. जेव्हा पोलिसांनी तिला शोधून सुखरूप सोडवलं तेव्हा तिच्यासोबत घडलेल्या या भयंकर प्रकाराचा उलगडा झाला. एक धक्कादायक बाब म्हणजे श्री गंगानगर हे शहर मोठं पर्यटन स्थळ नाही, तरी तिथे तब्बल 150हून अधिक अवैध हॉटेल सुरू असल्याचं वेगवेगळ्या वृत्तांमधून समोर आलंय. या बेकायदेशीर हॉटेल्स मधूनच या मुलीचं शोषण करण्यात आल्याचा आरोप आहे आणि अशा हॉटेल्सवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. जसजसा तपास पुढे सरकलाय तसतसे या प्रकरणातील संघटित गुन्हेगारी आणि मानवी तस्करीचे कनेक्शन समोर आले. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे. आज तकच्या वृत्तानुसार आतापर्यंत या प्रकरणात 14 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात हॉटेल मालक मयंक सेन, हॉटेल मॅनेजर हरदीप नाथ, ई रिक्षा चालक राम बाबू यांच्यासह इतर काही जणांचा समावेश आहे. यातील काही आरोपी सध्या पोलीस कोठडीत तर काहींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय. तपासाचा भाग म्हणून एक हॉटेल सील करण्यात आलंय. इतर हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांचाही या प्रकरणात सहभाग आहे का याची चौकशी सुरू आहे. हॉटेलचे नोंदणी कागदपत्र, भाडे करार आणि इतर पुरावे तपासले जात आहेत आणि आणखी कोणी अप्रत्यक्षपणे जरी सहभागी आढळलं तरी कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असं प्रशासनाने स्पष्ट केलंय. जनतेच्या वाढत्या संतापानंतर आणि सातत्याने होणाऱ्या आंदोलनांच्या दबावाखाली प्रशासनाने आणखी एक मोठं पाऊल उचललंय. ज्या हॉटेल्समध्ये या मुलीवर अत्याचार झाल्याचा आरोप आहे त्यापैकी काही हॉटेल्सवर बुलडोझर कारवाई करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. आज तकच्या वृत्तानुसार हॉटेल खुंगर, जॉईन आणि हॉटेल सफायर या 3 हॉटेल्सना बांधकाम नियमांचं उल्लंघन केल्याच्या कारणावरून जमीनदोस्त करण्यात आलंय. या कारवाई दरम्यान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उपविभागीय दंडाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली. या घटनेनं संपूर्ण श्री गंगानगर शहरात संतापाची लाट उसळली आहे. संतप्त नागरिकांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मारत आपला रोष व्यक्त केलाय. काँग्रेस पक्षाच्या जिल्हा समितीने गंगानगर ट्रेडर्स असोसिएशनच्या इमारतीबाहेर मोठं आंदोलन केलं आणि पोलीस तसेच हॉटेल संचालकांविरोधात घोषणाबाजी केली. मुख्य आरोपी रिक्षा चालक, हॉटेल चालक, अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी काँग्रेसने केली आहे. त्यांनी या प्रकरणातील दोषींना थेट फाशीची शिक्षा देण्याचीही मागणी केली आहे. तसंच संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचं तात्काळ निलंबन करावं अशी मागणीही त्यांनी केली आहे. जर प्रशासनाने तातडीने कठोर पावलं उचलली नाहीत तर आणखी मोठं आंदोलन उभं करण्याचा इशाराही विरोधी पक्षाने दिलाय. या घटनेने बाल संरक्षण आणि मानवी तस्करी संदर्भातील अनेक गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणले आहेत. लहान मुलांची सुरक्षा, अवैध हॉटेल्सवरील नियंत्रणाचा अभाव आणि स्थानिक पोलीस यंत्रणेचं अपयश या मुद्द्यांवर आता व्यापक चर्चा सुरू आहे. बाल हक्क कार्यकर्त्यांनी अशा घटना रोखण्यासाठी पोलीस, स्थानिक प्रशासन, शाळा आणि समाज यांच्यात समन्वय वाढवण्याची गरज व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर या प्रकरणासंदर्भात अनेक पोस्ट आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं दिसून येत आहे, ज्यामध्ये या घटनेच्या निषेधार्थ नागरिक रस्त्यावर उतरल्याची आणि आंदोलनाची दृश्य आहेत. पोलीस तपास अजूनही सुरू आहे आणि या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते.
या मुलीला आणि तिच्या कुटुंबाला योग्य ते संरक्षण आणि न्याय मिळावा, तसंच या घटनेतील प्रत्येक दोषीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी संपूर्ण देशातून होत आहे. पीडित मुलगी सध्या सुरक्षित असून तिच्यावर वैद्यकीय उपचार आणि समुपदेशन सुरू आहे. ही घटना आपल्याला पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडते की आपल्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी आपण समाज म्हणून, प्रशासन म्हणून खरंच पुरेसं सजग आहोत का? एका 13 वर्षांच्या मुलीला रस्त्यावरून उचलून तिची विक्री केली जाते आणि 5 दिवस 30 लोक तिच्यावर अत्याचार करतात. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. बाकी तुमची या घटनेवर काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.